कालचा विषय आपला जेवणात येणाऱ्या केसाचा होता. तर व्हिडिओवरती कमेंट आल्या की चपात्या फुगल्या नाही, काल काल फुगली ना आज नाही फुगल्या. तर हे बघा, चपाती आणि भाकरी करण्यात नाही का माझा कोणीही हात पकडू शकत नाही. मी सगळ्या प्रकारच्या चपात्या बनवू शकते, पण ते गडबड असते कधी कधी, त्याच्यामुळं गोळा वगैरे बनवावा लागत नाही, पटापट बनवाव्या लागतात चपात्या. चपाती फुगवायची की नाही हे सर्वस्वी आपल्या हातावर आहे, पीठ मळण्यावर आहे, लाटण्यावरती आहे, एवढं सगळं आहे माहिती आहे का त्याच्यामध्ये. असो, मी आज तुम्हाला माझ्या एका कस्टमरची गोष्ट सांगणार आहे. आपण कुठेही मेस लावली ना, मेसचा डब्बा घेत असलो ना, तर आपल्याला वाटतं की बाबा तिथली चपाती मऊ असावी नाही का. तर माझी एक कस्टमर आहे, ती म्हणते की ताई तुमच्या चपात्या जरा जास्तच मऊ आहेत आणि मला कडक कडक चपाती करून द्या. म्हणजे जगात 2 प्रकारची माणसं असतात, एक मऊ चपाती खाणारी, एक चपाती कडक करून खाणारी. म्हणत होती की माझ्यासाठी 2 चपात्या मीडियम फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती थोड्याशा शेकत शेकत कडक करत जावा. तर मी तिला सांगितलं तुझे दात लई स्ट्रॉंग